चला तर मग आज आपण बनवूयात भरपूर प्रोटीनयुक्त हेल्दी आणि खूपच चविष्ट मूग पराठा. एकदा करून खाल्ला तर पुन्हा पुन्हा बनवून खाल. फक्त एक छोटीशी टिप, पराठा भाजताना तूप अगदी कमी वापरा आणि खायच्या वेळी आवडीनुसार करून थोडंसं तूप घालून खा. त्यामुळे तुपाचं प्रमाणही नियंत्रित राहील आणि चवही अप्रतिम लागेल. पराठ्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. 1 वाटी रात्रभर भिजवलेले मूग, जेवढं पीठ बसेल तेवढं गव्हाचं पीठ, 1 चमचा ओवा, 1.5 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा कलोंजी, 3 ते 4 चमचे बेसन, 2 ते 3 चमचे तूप आणि चवीनुसार मीठ. तसंच 5-6 हिरव्या मिरच्या, आलं, 1 गाजर, लसूण, 1 मोठ्या आकाराचा कांदा आणि कोथिंबीर. आता मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले मूग, गाजर, कांदा, हिरवी मिरची, आलं, लसूण घालून आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालून हे सर्व साहित्य बारीक वाटून घेऊयात. आता हे वाटलेलं मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढून घेऊयात. त्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं गव्हाचं पीठ, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 3 ते 4 चमचे बेसन, चवीनुसार मीठ, ओवा आणि पांढरे तीळ घालूया. आता पाणी अजिबात न घालता मुगाच्या मिश्रणातच छान मऊसर पीठ मळून घेऊयात. मुगाच्या मिश्रणात जेवढं गव्हाचं पीठ मावेल तेवढं गव्हाचं पीठ टाकून पीठ छान मळून घेऊयात. आता यावर थोडंसं तेल टाकून पीठ छान मळून घेऊयात, जेणेकरून पीठ मऊ आणि छान तयार होईल. अशा प्रकारे पराठ्यासाठी लागणारं पीठ छान मळून तयार करून घेऊयात. आता पिठाचा एक छोटा गोळा घेऊन त्यावरती कलोंजी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर लावूयात. त्यानंतर हलक्या हाताने छान पराठा लाटून घेऊयात. आता लाटलेला पराठा गरम तव्यावर टाकून दोन्ही बाजूंनी तूप लावून मस्त असं मध्यम आचेवरती भाजून घेऊयात. अशा प्रकारे आता आपला पराठा तव्यावर छान तूप लावून दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत खमंग भाजून घ्यायचा आहे. तुपामुळे पराठ्याला मस्त सुगंध आणि चव येते. पराठा छान भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशा प्रकारे उरलेले सर्व पराठे तयार करून घेऊयात. अशा प्रकारे आपले गरमागरम हेल्दी आणि प्रोटीनयुक्त मूग पराठे तयार आहेत. मी हे पराठे दह्यासोबत सर्व करणार आहे. तुम्ही हे पराठे हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व करू शकता. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच हेल्दी आणि चविष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. भेटूयात मग आपण आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.